हॅलो, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. कसे आहात? काय चाललंय तुमच्या भागामध्ये? आपण रोज नव्याने नवे विषय घेऊन संवाद साधत असतो, बोलत असतो आणि एक वेगळं नातं गेल्या अनेक दिवसापासून आपलं निर्माण झालेलं आहे. खूप छान वाटते तुमच्याशी बोलताना, तुमच्याशी संवाद साधताना आणि प्रत्येक वेळा एक नवीन विषय काहीतरी आपण चर्चा करतो. ही चर्चा दोन्हीकडूनही होते आणि खूप चांगलं वाटतं तुमच्याशी बोलताना. काय सुरू आहे तुमच्या भागात? काय चाललंय नव्याने? मला सांगा. तुमचं सगळं तुमच्याकडलं ऐकायला मला खूप आवडेल. अनेक जण जॉईन झालेले आहेत, अनेक जण नव्याने काही सांगतायत. ओके. श्रीकांत जाधव, सुधीर पाटील, प्रशांतजी जोशी, महेश, रेणुकाजी, प्रशांत, सुधीरजी, DM भोसले काका, हॅलो. दीप्ती, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? काय सुरू आहे तुमच्या भागामध्ये? मला आठवते की गेल्या 1.5 महिन्यापासून सातत्याने आपण रोज यावेळेला बोलतो, रोज यावेळेला संवाद साधतो आणि मी मुंबईतल्या कुठल्या तरी एका भागामध्ये तुमची सैर करत असतो. एवढंच नाही, जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, राज्यात काय सुरू आहे आपल्या आणि गावकुसामध्ये असलेल्या वेगवेगळ्या बातम्या, तिथल्या घडलेल्या घडामोडी मी तुम्हाला सातत्याने सांगायचं काम करत असतो. आजही दिवसभरात अशा खूप घडामोडी घडलेल्या आहेत, ज्या सगळ्या घडामोडी घेऊन तुमच्याशी मला बोलायचंय. तुमचेही काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं मला द्यायची आहेत. रोज नव्याने काहीतरी तुमच्याशी बोलताना, तुमच्याशी संपर्क साधताना खूप मजा येते. आणि अनेक मित्र म्हणतात की आमच्याकडे रेंज नाही आहे, रेंजचा प्रॉब्लेम आहे, आणि म्हणतात की माझ्या इंटरनेटचा पॅक संपलेला आहे. या कोरोनाच्या माध्यमातून माणसाला कळालं की आपण कुठल्या गोष्टी घेऊन अपडेट राहिलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, हे मात्र कोरोनाने आपल्याला निश्चितच शिकवलेलं आहे. मुंबईतला मी अशाच एका भागामध्ये आहे, जो भाग तुम्हाला मी फिरून दाखवणारच आहे. पण काही मित्र आता नव्याने जॉईन झालेले आहेत. लक्ष्मणजी जगताप सर, प्रशांतजी आहेत, राहुल तौरजी आहेत, रमाकांतजी आहेत, दीप्ती मंडलिक आहे, DM भोसले काका आहे, सुधीर पाटील आहेत, रेणुकाजी आहेत. सगळ्यांचं वेलकम आणि सगळ्यांना नमस्कार. तुमच्या भागात काय सुरू आहे? तुमच्या भागात कुठली कामं सध्या सुरू आहेत? तुम्ही काय करतायत? तुमच्या भागातलं वातावरण कसं आहे हे मला ऐकायला निश्चित आवडेल. परवा जगताप सरांनी एक कथा मला पाठवली होती, ती मला खूप आवडली आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडणी केली. आणि त्यांनी खाली एक टीप लिहिली होती जगताप सरांनी की बोराडे सरांचं लाईव्ह मी आत्ता तुमच्याकडं पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की कथा लिहिताना काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे आणि मी कथाकार कसा झालो. तर ते म्हणाले की या सगळ्या कथा मांडणीचा अँगल मी लक्षात घेतला बोराडे सरांचा आणि मी माझी मांडणी केली कथेची. कशी वाटली? उत्तम कथा त्यांनी लिहिली होती जगताप सर. थँक्यू सो मच. शशिकांतजी आहेत, नमस्कार शशिकांतजी. रामराम. बीडचा धीरज म्हणतोय माझा मित्र, बीडचा आकडा वाढत आहे. हो, अगदी खरं आहे. महेंद्रजी आहेत, त्याच्यानंतर जोशीजी आहेत, अनिल ढाकणे आहेत, विवेक पवार माझा मित्र आहेत, लक्ष्मणजी आहेत. अनेक जण नव्याने जॉईन होत आहेत, काही प्रश्न विचारत आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायची आहेत. पण मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या भागात काय चाललेलं आहे. तुम्ही नव्याने पॉझिटिव्ह बातमी मला आज काही सांगणार आहात का? मला सांगा, मला ते ऐकायला खूप आवडेल. मी आज कोरोनाच्या लसीपासून सुरुवात करणार आहे. आज चीन आणि ब्रिटननी असा दावा केलेला आहे की आम्ही एक लस बनवली आणि ती 100 लोकांवर त्याचा प्रयोग केला आणि तो प्रयोग यशस्वी झालाय, असा दावा त्यांनी केलेला आहे. अजून ते पुढे आलेलं नाहीये. त्यांच्या दाव्यामध्ये काय तथ्य आहे हे अजून कळालेलं नाहीये. ही आज दिवसभरातली पॉझिटिव्ह बातमी आहे. एक आपल्याकडं जे वातावरण सध्या सुरू आहे कोरोनाला घेऊन, त्या कोरोनाच्या शेवट काय असेल तर लस जर निर्माण झाली आणि लस निघाली तर हा कोरोनाच्या महामारीवर सर्वात रामबाण उपाय आहे असं सातत्याने सांगितलं जातं. आणि आज
2 देशांनी याच्यावर दावा केलेला आहे. मी पाहतोय की गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळे देश दावा करतात, पण 100 जणांवर आम्ही प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला असं कुठल्याही देशाने सांगितलं नव्हतं, जे ब्रिटन आणि चीननं आज सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की ही आज दिवसभरातली खूप सकारात्मक बातमी आहे. दुसरी एक सकारात्मक बातमी अशी आहे की महाविकास आघाडीची आज बैठक झाली. शरद पवारांपासून उद्धव ठाकरेपासून सगळे लोक, सगळी मोठी माणसं, महाविकास आघाडीची मंत्री, महाविकास आघाडी चालवणारे ते सगळे सर्वेसर्वा त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीत त्यांनी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलेला आहे. 2-3 गोष्टी मी तुम्हाला त्या बैठकीतल्या सांगतो. एक म्हणजे की सगळे महाविद्यालय, जी मोठी महाविद्यालय म्हणजे रुईयासारखी मुंबईतली किंवा महाराष्ट्रातली जी अशी महाविद्यालये आहेत की ज्या महाविद्यालयाचं रूपांतर आपण दवाखान्यामध्ये करतो, त्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. किंबहुना त्याचं कामही सुरू आहे. म्हणजे आज मी सेंट जेवियर्सची व्हिज्युअल आमच्याकडे साम टीव्हीला आलेली काही पाहत होतो, तर त्या व्हिज्युअल्समध्ये तिथं कशा पद्धतीनं हॉस्पिटलचं बनवण्याचं काम सुरू आहे बघा. आता एकीकडे ही सकारात्मक बातमी आहे, पण दुसरीकडे एक धोक्याची घंटा पण आहे की कोरोनाचा आकडा वाढत जाणार आहे आणि तो खूप वाढणार आहे. जेव्हा तुमचा जून-जुलै महिना लागेल तेव्हा पावसाळ्यातले आजार आणि हे आजार यांचं जेव्हा जम्पिंग होईल तेव्हा मात्र आपली सगळ्यांची कसोटी असणार आहे. प्रशासनाची आपल्यापेक्षा कितीतरी जास्त कसोटी असणार आहे. मी सेंट जेवियर्स कॉलेजमधलं आपल्याला उदाहरण सांगत होतो. तिथं आज 200 खाटांचं हॉस्पिटल बनवण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. असे कितीतरी महाविद्यालय आहेत मुंबईमध्ये. म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आकडा आपण बघितला तर वेगळा आहे आणि मुंबईचा आकडा वेगळा आहे. या पार्श्वभूमीवर ही आकडे खऱ्या अर्थाने आत्ता प्रशासन कामाला लागलं आहे. सगळीकडं प्रशासन जोरदार काम करते. दुसरी एक विषय असा आहे की जे पॅकेज आहे त्या पॅकेजच्या दृष्टीने लोकांपर्यंत त्याची थेट अंमलबजावणी व्हावी या दृष्टीनेही महत्त्वाचे काही निर्णय आज झालेले आहेत. म्हणजे एखादा उद्योजक आहे, त्यांची डिमांड आहे त्या भागातल्या जागेसाठी, त्या भागातल्या उद्योगासाठी, तर तो तातडीने हाताळला जावा या अनुषंगाने ही चर्चा झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशनला घेऊन काही नुक्स आहेत, काही अडचणी आहेत. ते शाळा सुरू होणार की नाही, महाविद्यालय सुरू होणार की नाही, परीक्षा होणार का नाही, ऑनलाईन होणार का काय, त्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत आजच्या सगळ्या मीटिंगमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक डबघाई जे काही आमच्याकडे आलेली आहे ती आर्थिक डबघाई थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो यावरही जोरकसपणे आज चर्चा झालेली आहे. एकूणच सांगायचं काय तर लोकांच्या सर्वसमावेशक गरजा लक्षात घेऊन आजची ती सगळ्यांची मीटिंग होती आणि त्या अनुषंगाने आता हालचाली आपल्याकडं सगळ्या सुरू झालेल्या आहेत. तुमच्या भागात काय चाललेलं आहे, तुम्ही तुमच्याकडं नव्याने अजून काय काय सुरू आहे मला सांगा. अनेक जण आज परत जॉईन झालेले आहेत. आत्ता सगळ्यांचं मी वेलकम करतो. त्यांचे प्रश्न पण मी सगळ्यांचे घेणार आहे. खरं तर काय होतं की माझे अपडेट तुम्हाला काहीतरी दाखवायचं असतं ते दाखवणं आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणं, यात वेळ फार कमी असतो आणि खूप कमी वेळात आपल्याला सगळं आटपायचं असतं. कारण 7:30ला कोणीतरी गेस्ट तुमच्याशी बोलणार असतो. आजही 2 मोठे गेस्ट आपल्याशी बोलणार आहेत 7:30 वाजता आणि 8:15 वाजता. मी अजून एक तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही कुठल्या विषयावर बोलणार असाल, तुम्हालाही काहीतरी पॉझिटिव्ह आणि वेगळं लोकांना सांगायचंय, लोकांना ऊर्जा द्यायची आहे, लोकांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, थोडक्यात सांगायचं झालं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही माझ्या या सकाळ मीडिया ग्रुपच्या प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकता आणि लोकांपुढे बोलतं होऊ शकता. आता माध्यमं बदललेली आहेत. तुम्हाला डायरेक्ट टीव्हीवर लाईव्ह जाण्यापेक्षा सोशल मीडियावर एखाद्या मोठ्या पेजवर लाईव्ह तुम्ही गेला तर टीव्हीपेक्षा किती जास्त त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. एका वर्तमानपत्रामध्ये 4 पानाची पुरवणी तुमच्यावर आली, ती किती लोकांपर्यंत पोहोचेल मला माहीत नाही, पण तुम्ही कितीतरी लाखो लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचू शकता. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचा तो दृष्टिकोन बदला, माध्यमं बदला आणि लोकांपुढे व्यक्त व्हा. तुमच्यामध्ये जे काही वेगळेपण आहे ते दाखवा. समाजसेवा म्हणजे काय, लोकसेवा म्हणजे काय, तर आपल्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या इतरांना देणे, यापुढे अजून कोणती समाजसेवा असू शकते. तुम्ही तर इतकी सगळी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत. शारदा आहे ती, आता मला जे आठवत आहेत, मला जे माहीत आहेत ते मी त्यांना सांगतो. मला बहुतांशी लोक माहीत आहेत की कुठल्या क्षेत्रात काम करतात. धीरज बांधकाम व्यवसायामध्ये उत्तम काम करतोय. आदरणीय सुरेश सावंत सर आहेत. सुरेश सावंत सर महाराष्ट्रामधल्या त्या बाप माणसामधला एक व्यक्ती आहे
की जो साहित्यामध्ये त्यांचं वेगळं नाव आहे, वेगवेगळ्या बाल साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले आहेत आणि खूप लेखन ते करतात. म्हणजे मला असं आठवतं की गेल्या 1 महिन्यापासून त्यांनी रोज एक लेख माझ्याकडे पाठवलेला आहे बाल साहित्याचं विश्लेषण करून, आणि खूप वेगवेगळ्या साहित्यावर, वेगवेगळ्या ग्रंथावर ते सातत्याने काम करतात. सगळी माणसं आहेत. देवदत्त देशपांडेजी एक इंडस्ट्रीमध्ये असलेलं वेगळं नाव आहे. शिवाजी आहेत, त्याच्यानंतर शंकर पाटील आहेत, रामा आहेत, संजय आहेत, निशांत भद्रेश्वर माझे मित्र आहेत, रामलिंग आहेत, दीपक पाटील आहेत, आम्रपाली पतंगे आहेत, ज्ञानेश टोंबरे आहे, त्याच्यानंतर संतोष पाटील आहेत. सगळी नवी मंडळी या निमित्ताने जॉईन झालेली आहे. मला त्या सगळ्या लोकांना काहीतरी सांगायचं आहे, सगळ्या लोकांना काहीतरी बोलायचं आहे. अनेकांचे प्रश्न आहेत, ते प्रश्न पण मला घ्यायचे आहेत, त्या प्रश्नांची सगळी उत्तरं पण द्यायची आहेत. धीरज म्हणतोय बीडचा आकडा वाढतोय, अगदी खरं आहे. प्रशांत जोशी म्हणतात की आम्ही घरीच आहोत सर. अगदी बरोबर आहे, सगळेच बऱ्यापैकी घरी आहेत. काही जण कामाच्या निमित्ताने फिरतायत, त्यामध्ये मी आहे, आणि तुम्ही पण असंच कामानिमित्त कुठेतरी बाहेर जात असाल, यात काही शंका नाही. अनिल जी आहेत, नवनाथ म्हणतात की खूप छान काम करतात सर, आपण तुमचा संवाद नेहमी ऐकत असतो. ओके, माझ्या घरातल्या व्यक्ती ऐकत आहेत. थँक्यू सो मच. सगळ्यांना विनंती आहे की आपण या कोरोनाचा आपण सामना करू. तुमच्या घरातल्या सगळ्यांनाही सांगा की हा कोरोना आजार आहे, हे खरं आहे, पण एक संधी पण आहे सगळ्यांना सोबत राहायची, वेगळं काही करायची, आणि आपण सगळेजण मिळून या संधीचा फायदा घेऊया. थँक्यू नवनाथजी. रुग्ण बरे होऊन घरी जातात. हो, ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे अलीकडे. म्हणजे 10 पेशंटमधले 8 पेशंट बरे होऊन घरी जात आहेत, आणि जे 2 पेशंट मागे राहत आहेत ते एकतर वयस्कर असतील किंवा त्यांना कुठल्या तरी आजाराने पछाडलेला असेल, अशीच ती 2 पेशंट मागे राहत आहेत. अशी अवस्था आहे. धीरज म्हणतो की पॉझिटिव्ह बातमी आहे. शारदा काशीद आहेत, सुरेश सावंत सर आहेत. हां, धीरज म्हणतो की आजी आणि मी पाहत आहे तुम्हाला. आजी म्हणत आहे की तोंडाला मास्क लावून बोला, आणि लस निघत आहे आता सगळं चालू होईल का, असं आजी विचारत आहे. आजीला सांगा की जेव्हा आपण एकटं असतो गाडीमध्ये, गाडीच्या दोन्ही काचा बंद आहेत, AC सुरू आहे, तेव्हा मास्कचं काही गरज नाहीये. मास्क अशा पद्धतीनं असं जर आपण मास्क लावून बोलत राहिलो तर कोरोनापेक्षा घातक आपल्याला आजार होऊ शकतात. इतकं डेंजर आहे या मास्कचं. मास्कमुळे किती लोकांना कुठले कुठले आजार झालेले आहेत याचं स्वतंत्र संशोधन आहे, पण आजीच संशोधन होऊ शकते, याच्यावर चर्चा होऊ शकते. पण आजीचं बरोबर आहे, मास्क लावून आत्ता वावरायला पाहिजे, जायला पाहिजे, पण एकांतामध्ये असल्यानंतर मास्क लावायची गरज नाहीये. दावा केला जातोय, आजीला हेही सांगा की दावा केला जातोय लसीबाबत, पण अजूनही ती लस मार्केटला आली नाही, किंबहुना भारतामध्ये ती लस अजून आलेली नाहीये. त्यामुळे आपलं जे काही लॉकडाऊन आहे ते कायम राहील जोपर्यंत पेशंट कमी होणार नाही, जोपर्यंत ठोसपणे आपलं सरकार काहीतरी पावलं उचललेले आहेत असं सांगणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती अशी सुरू होईल. हे पण आजीला सांगा धीरज. थँक्यू. लिंगजी आहेत. नवी मुंबईमध्ये रुग्णांचा आकडा वाढत आहे, दीपकजी सांगतात. अगदी बरोबर आहे दीपकजी. हॅलो अम्रपालीजी, त्या टोंबरे सर नमस्कार. संतोष काळे पाटील म्हणतायत की जय जिजाऊ, जय शिवराय सर नमस्कार. शशिकांत सर म्हणतात की उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचे आजार खूप प्रमाण वाढत असताना लॉकडाऊनच्या काळामध्ये मोबाईल TV संगणक बघण्याचे खूप प्रमाण वाढलेलं आहे, तसेच डोक्याच्या चष्माने. हो, मी आज एका माझ्या डॉक्टर मित्राला बोलत होतो नवी मुंबईमधल्या. तो लहान मुलांचा डॉक्टर आहे, आणि मोठ्या माणसापेक्षा लहान मुलांचे आजार सतत स्क्रीनवर पाहिल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. स्क्रीन 2 प्रकारच्या, एक TVची आणि दुसरी मोबाईलची. प्रत्येकाचं एक तंत्र आहे, किती वेळ वापरायला पाहिजे, कसं वापरायला पाहिजे, त्या तंत्राचा आपण ताळमेळ लागत नाही, आणि त्याच्यामुळं हा एक नवीन आजार आहे. भविष्यामध्ये हा आजार खूप वाढेल, आणि हा आजार कोरोनासारखा तातडीनं जाणारा नाहीये. हा आजार आपल्याला आयुष्यासाठी अपंगत्व आणू शकतो, अशा प्रकारचा हा आजार आहे. कुमारजी आहेत, सुनील फुलारी सर आहेत, तारका जाधव यांनी आज खूप छान एक लेख लिहिलेला आहे. मला असं वाटतं की
लोककलेमध्ये अनेक कलाकार आहेत, त्यांनी एक वेगळे योगदान दिलेलं आहे आणि त्या कलाकारांना वेगळेपण दाखवण्यासाठी, त्या कलाकाराचं वेगळेपण जपण्यासाठी तारका सातत्याने पुढे येऊन काहीतरी करतात. ॲक्च्युली त्यांच्याही घराची तशी परंपरा आहे, त्यातून त्यांना ते सुचतं. थँक्यू तारकाजी. मी दिवसभरामधले काही आदरणीय प्रताप धरमसी सर आहेत. धरमसी सर नमस्कार. तुमची खूप आठवण येते या काळामध्ये, सातत्याने फिरताना, बाहेर जाताना, कारण तुम्ही काही मूलमंत्र दिले होते इंग्लिशचे, ते अजूनही कायम आहेत आणि आम्ही ते सातत्याने अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. सर तुम्ही काळजी घ्या. तुम्ही मुंबईमध्ये आहात का नांदेडला हे माहिती नाही सर, जिथं कुठं असेल तिथं काळजी घ्या. थँक्यू सो मच. खूप मित्र नव्याने जॉईन झाले आहेत, अनेकांचे प्रश्न आहेत, पण आज मात्र मी तुम्हाला मुंबईमधली एक सैर नक्की करणार आहे, ज्या मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असायची असते यावेळेला. पण आत्ता मी तुम्हाला अनेक भाग असा दाखवतो की जिथं पूर्णपणे शुकशुकाट आहे. हे दाखवत असताना मी तुम्हाला सातत्याने अपडेट्स पण देणार आहे की आज दिवसभरात काय काय घडलं, काय काय नाही. या अनुषंगाने किशन पवित्रे माझा मित्र नव्याने परत जॉईन झालेला आहे. दाखवतो तुम्हाला मुंबई कशी आहे, मुंबईतलं वातावरण कसं आहे आणि अपडेट्स पण देण्याचा प्रयत्न करतोय. आशा आहे की तुम्हीही मला नव्याने तुमच्या भागातलं काहीतरी सांगाल. ज्या मुंबईमध्ये सकाळी संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला पाऊल ठेवायला जागा असणार नाही, अशा मुंबईमधलं हे सगळं दृश्य मी तुम्हाला दाखवतोय. कशा पद्धतीनं आज महाविकास आघाडीची मीटिंग्स मी तुम्हाला सांगत होतो की महाविकास आघाडीच्या मीटिंगमधून काय झालं. त्यानंतर संजय राऊतांनी आज राज्यपालाची भेट घेतली आणि त्या भेटीची वेगळी चर्चा सगळीकडे सुरू आहे. ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवा जोरात सुरू होणार आहे, ही एक आज सकारात्मक बातमी आहे, कारण अनेक लोक तिकडे अडकलेले आहेत आणि त्या सगळ्या लोकांना आपल्या मायदेशी परत यायचं आहे आणि ते खूप अवघड आणि किचकट काम होऊन बसलेलं आहे. आज रेल्वेच्या गलथान कारभाराचा एक नमुना पुढे आला होता. ओडिसाला यूपीला जी गोरखपूरला ट्रेन जाणार होती, ती ट्रेन ओडिसाला जाऊन पोहोचली आणि 36 तासानंतर त्या ड्रायव्हरला असं कळालं की आपण खूप मोठी चूक केलेली आहे. आत्ता राज्यामध्ये 44,000च्या वर रुग्णांचा आकडा गेलेला आहे राज्यातला. राज्यामधला आकडा 44,000च्या वर गेलेला आहे. मुंबईमध्ये 27,000 रुग्ण झालेले आहेत. 1,500पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे. सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागात, ग्रामीण भागातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा मुंबईतल्या रस्त्यातला हा शुकशुकाट मी तुम्हाला या निमित्ताने दाखवतोय की कसा शुकशुकाट आहे मुंबईमध्ये. गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने आपण या शुकशुकाटाविषयी बोलतोय. तुम्हाला दाखवतो मी प्रत्यक्षामध्ये की कशा पद्धतीनं आहे. दररोज कुठला ना कुठला तरी असा एक भाग असतो ज्या भागामध्ये या शुकशुकाटाची हे सगळं शुकशुकाट असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते. अनेक मित्र नव्याने जॉईन होत आहेत. पहा मुंबईमधलं वातावरण. ज्या मुंबईमध्ये संध्याकाळी 8-8:30 वाजता पाऊल ठेवायला रस्त्याने जागा असायची नाही, इतकी ट्रॅफिक असायची, आता त्या मुंबईमध्ये सगळीकडे अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळतोय. मुंबईमधलं हे सगळं वातावरण तुम्हाला दाखवण्याचा उद्देश असा आहे की मुंबई कधी थांबत नाही. मुंबई कोणासाठी कधी थांबत नाही. मुंबईमधलं असलेलं सगळं वातावरण, मुंबईमधले असलेलं सगळं एकूण चित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येते की मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे
तर बाकी सगळ्या राज्याचे काय हाल असतील. सगळीकडचं वातावरण अगदी शुकशुकाट आहे. काय की अनेक ठिकाणी शिथिलता आहे, हे सगळं ठीक आहे, पण लोकांची मानसिकता आजही नाहीये की आपण बाहेर यावं, आपण काम करावं. अशी सगळी परिस्थिती आहे. या परिस्थितीवर परफेक्टली लस निघणं, उपाय शोधणं हे एकच कारण आहे. अवधूत कदम जॉईन झालेले आहेत, सुनीलजी आहेत, कमलेश सुतारजी आहेत, विजय चव्हाणजी आहेत, कौस्तुभजी आहेत, किशन पवित्रे आहेत, प्रताप धरमसिंह सर आहेत, तारकाजी आहेत, सुनील फुलारी आहेत, कुमारजी आहेत. अनेक जण नव्याने जॉईन झालेत. मला खूप आवडेल की तुमच्या भागात काय चाललेलं आहे, तुमच्या भागात कोरोनाचं वातावरण कसं आहे, तुमच्या भागामध्ये असलेले पेशंट, रुग्णांची संख्या कशी वाढते, आणि या सगळ्यांमधनं जर एखादी सकारात्मक बातमी असेल तर ती ऐकायला सुद्धा नव्याने खूप आवडेल, यात काही शंका नाही. रेखाजी म्हणतायत, ओके, थँक्यू सो मच रेखाजी. विकास जी जॉईन झालेले आहेत नव्याने. अजून 2-3 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. एक प्रश्न असा आहे की आता 5 लाख माणसं मुंबईमधनं गेलेले आहेत. त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी या 2-3 दिवसामध्ये तो आकडा पूर्ण होईल. पुण्यामध्ये पण तीच अवस्था आहे. ही आकडेवारी वाढणार आहे. पण आता विचार करा की इथं काम करणारा पूर्णवेळ माणूस आपल्या गावात जाऊन काय करत असेल. म्हणजे तो गावात तर एक तर लोक त्याच्याकडे शंकेच्या नजरेनं पाहत असतील, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला तो वेळ जात असेल का, तो तिथं काय करत असेल. मला असा खूप वेगवेगळा प्रश्न पडतो की एखादा पूर्ण वेळ असलेला माणूस, काम करत असलेला माणूस आपल्या गावात जाऊन आपल्या घरी बसतो, तर त्याला ते किती अवघड शिक्षा असेल असं वाटायला नको. त्यामुळे आपल्याकडे जी वाचनालयाची संस्कृती की गावागावात वाचनालय असले पाहिजे होते, त्या पलीकडे जाऊन ती वाचायची पण संस्कृती पाहिजे. तुम्हाला वाचायला आवडलं पाहिजे. पण अनेक वेळा काय होते की माणसं वाचत नाहीत, त्यामुळे त्यांना आसपास काय चाललेलं आहे हे कळत नाही. माणसं वाचायला शिकली पाहिजे आणि माणसांनी वाचायला शिकली पाहिजे. मला मागे काही दिवसापूर्वी 2 मुलं भेटली होती ठाण्याच्या स्टेशनला, ज्या मुलांनी D.Ed केलेलं आहे आणि त्यांना नोकरी आपल्याला नोकरी लागावी या अपेक्षेवर त्यांनी खूप सगळ्या परीक्षा दिल्या, आणि त्या परीक्षातून त्यांना नोकरी मिळाली नाहीये, आणि कुठं त्यांना बाकी इतर ठिकाणी ते जॉबही करू शकत नाहीत. आता अशी अवस्था आहे. किंवा दुसऱ्या कुठल्या नोकरीमध्येही त्यांना जाण्याचं त्याची मानसिकता नाहीये, कारण खूप वर्ष ते शिकलेले आहेत. मला ती स्टेशनला भेटली होती आणि ती स्टेशनला हमालाचं काम करत होती. 2 मुलं, एक मुलगा यवतमाळचा होता, एक मुलगा कळमनुरीचा होता. तर मी त्यांच्याशी गप्पा करत होतो, चर्चा करत होतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की किती वाईट परिस्थिती आहे. आणि असे 1-2 नाही तर लाखाच्या घरात मुलं आज D.Ed केलेली बेकार फिरतायत. खूप खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आपल्याकडे नोकरीचं प्रमाण, व्यवसायाचं प्रमाण जेवढ्या कमी टक्केवारीमध्ये आहे त्यातून होत काहीच नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. पण 1-2 गोष्टी मला सातत्याने सांगायचे की आपण व्यवसायाकडे का वळत नाही, आपण उत्तम शेती का करत नाहीये, किंवा उत्तम शेती म्हणण्यापेक्षा शेतीमधले वेगवेगळे प्रयोग आपण का करत नाहीये. बाजरी, ज्वारी, कापूस हे सगळं ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण अजून फुल शेती आहे, भाजीपाल्याची शेती आहे, त्याला भाव मिळत नाही, त्याला मार्केट मिळत नाही. कोरोनामुळे सत्यानाश झालेला आहे आपण समजू शकतो. पण आपल्या वाडवडला पाळजीत जे काही आपलं चांगलं आहे त्याला चांगलं अजून करण्याची संधी आपल्याला या निमित्ताने आलेली आहे. कोरोना संकट नाही, संधी आहे, आणि आपण या संधीचा सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने फायदा घेऊया. 7:30ला एक गेस्ट आहेत ज्यांनी पाणी चळवळीसाठी खूप मोठं योगदान दिलंय या राज्यामध्ये, ते आपल्याशी बोलणार आहेत. त्यानंतर एक गेस्ट असे आहेत की ज्यांनी समाजकारणातून मराठवाड्यामध्ये एक वेगळं नाव कमवलेलं आहे. अशी दोन्ही मान्यवर आपल्यासोबत आज 7:30ला आणि 8:15ला आपल्याशी बोलणार आहेत. आपल्याला तेव्हा भेटायचंच आहे, पण आपण रोज सातत्याने भेटत असतो, सकारात्मकता घेऊन आपण जात असतो. आणि तुमच्या भागात असलेली सकारात्मकता मला, पॉझिटिव्हनेस मला ऐकायला खूप आवडेल. तुम्हीही त्या पद्धतीनं मला काही सांगत जा. ओके, रेणुकाजी म्हणतात की बेलापूर रिसिव्हर होऊन घरी येत आहात. बेलापूर
ओके, थँक्यू. सुनीलजी आहेत. हाय. ओके, नमस्कार सुनीलजी. ब्रह्माजी आहेत माझे मित्र. किशोर आहेत. किशोर म्हणतात की सर मला रिप्लाय नाही भेटला सर, असं का सर? किशोर, कशाबद्दल रिप्लाय नाही भेटला मला नाही कळालं. किशोरजी, तुम्ही काही प्रश्न विचारला असेल त्याच्याबद्दल म्हणत असाल कदाचित पण खूप जणांनी प्रश्न विचारले. प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देणं तसं शक्य होत नाही आणि जवळजवळ सगळ्यांचे प्रश्न एका विषयाला घेऊनच असतात. मला असं वाटतं की राग लोभ न ठेवता आपण सातत्याने संवाद साधूया, आपण बोलत राहूया. आज इथं थांबतो. उद्या परत नवी ऊर्जा घेऊन तुम्हाला भेटण्यासाठी मला नक्कीच उत्सुकता असेल. आज इथं थांबतो. आता नव्याने अजून काहीतरी जॉईन होत आहेत, पण प्रत्येकाला हाय हॅलो करणं. हेमंतजी आहेत. खूप छान माहिती दिली असं म्हणतात. थँक्यू हेमंतजी. उद्या परत भेटूया. थँक्यू सो मच. हेमंत परत बोकाडे आणखीन जॉईन झाले आहेत. नमस्कार, थँक्यू सो मच. जय हिंद.